मित्रांनो, आपल्या घरी जी इलेक्ट्रिसिटी येते, अल्टरनेटिंग करंट असं ज्याला म्हणतात, तर ती इलेक्ट्रिसिटी अल्टरनेटिंग करंट ही 50 हर्ट्झ या फ्रिक्वेन्सीने अल्टरनेट होत असते. ती कुठून तरी आपल्याकडे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनवरून येत असते आणि आपण ती वापरून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, तो अल्टरनेट होतो म्हणजे काय होतं आणि ते अल्टरनेट होणं कुठं होतं, ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, पावसाळ्याचा सीझन चालू आहे, खूप जोरात पाऊस पडतोय हे तुम्ही बघताय. आणि समजा मुंबईच्या भाषेत किंवा बाबतीत बोलायचं झालं तर लोणावळा वगैरे जो एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. आता पाऊस पडल्यावर काय होतं, डोंगरावर तो पाऊस पडतो, नद्यांमध्ये ते पाणी येतं आणि नद्यांमधनं ते पाणी वाहत वाहत त्या ठिकाणी जर का एखादा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन असेल, जलविद्युत केंद्र असेल, तर त्या जलविद्युत केंद्रामध्ये ते पाणी जातं. जलविद्युत केंद्रात तिथे ते पाणी कुठल्या तरी उंचावरून साठवलेलं पाणी तिथं नेलं जातं आणि मग त्याच्यापासनं वीज निर्मिती केली जाते. तर नक्की याच्यामध्ये काय होतं, या गोष्टीचा आपण आज विचार करणार आहोत. अर्थातच पूर्णपणे त्याच्या तांत्रिक तपशिलामध्ये न घुसता त्यातलं जे एक बेसिक वर्किंग प्रिन्सिपल जे काय असेल आणि त्यात नक्की काय होतं, फिजिक्सचे नक्की कुठले कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरल्या जातात, या गोष्टीचा आपण साधारण अंदाज घेणार आहोत. आणि या ठिकाणी हे जे काही मी चित्र काढलंय, ते चित्र हे कुठलेही सर्किट डायग्राम किंवा कुठलीही इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असं हे काही नसून एक आपल्याला समजण्यासाठी, एक आपल्याला हे जे काय चाललंय ऑन ब्रॉड स्केल ते व्हिज्युअलाइज होण्यासाठी आपण काहीतरी एक चित्र बनवलंय, सो दॅट इट विल हेल्प यू अंडरस्टँड. पण हे कुठल्याही परीक्षेमध्ये ड्रॉ करण्यासाठीचं ही डायग्राम नाही. ओके. तर मित्रांनो, जेव्हा एखाद्या जलविद्युत केंद्रामध्ये जलविद्युत केंद्राच्या ठिकाणी जेव्हा अतिशय मोठ्या उंच जागी म्हणजे डोंगरावर किंवा डोंगरावर बेसिकली जेव्हा आपण नदीचं पाणी जाऊन ते एखाद्या धरणाच्या बॅकवॉटर्समध्ये, बरोबर, धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ते पाणी साठवतो आणि त्या बॅकवॉटरपासून ते पाणी तिथे जे जलविद्युत केंद्र असेल, ज्याला आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणतो, तर तिथं आपण एक कायम ऐकतो की एक काहीतरी टर्बाईन नावाचा प्रकार असतो. तर हा टर्बाईन नावाचा काय प्रकार असतो, तर आपल्या घरामध्ये आपण जी रवी बघतो, म्हणजे वरण घुसळण्यासाठीची, की वरणामध्ये एक समान ते डाळ, जी शिजलेली डाळ असते ती आपण घुसळलं की काय होतं, ते गोल गोल फिरतं आणि मग काहीतरी आणि दाबून आणि घुसळून त्यापासून एक संद असं एक जीव असं आपण वरण तयार करतो. पण टर्बाईन नावाची रवी काय करते, तर त्याला आपल्या घरातल्या रवीसारख्याच त्याला पाती असतात आणि म्हणजे समजा आता पाणी उभं, जेव्हा मगाशी म्हणलं की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन कडून धबधब्यावरून पाणी आपण खाली सोडलं आणि धबधब्यावरून जे पाणी सोडतंय, तर हे जे टर्बाईन जे आहे, टर्बाईनचं जी फॅन आहे किंवा रवी आहे, तर ते पाणी त्या रवीवर, त्या काय घुसळणीवर पडतं. त्यामुळे होतं काय, की जसं हे पाणी पडायला लागतं तसतशी ही जी रवी आहे खालची घुसळणारी टर्बाईन नावाची,
गोल 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 फिरायला सुरुवात होते. पण आता ती का फिरवायची असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर मागच्या किकस्टार्टच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं होतं की एक मोठं परमनंट मॅग्नेट आपण फिरवतो आणि त्यापासून मग ते कट करून इलेक्ट्रिसिटी गाडीमध्येही आपण एक थोडीशी डेव्हलप करतो. या ठिकाणीही तसाच कन्सेप्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, वरनं पाणी पडतं, खालची जी टर्बाईन नावाची घुसळणी किंवा रवी ती आहे, ती गोल 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 फिरायला सुरुवात करते. आणि ॲज यू वूड एक्सपेक्ट, टर्बाईन सुद्धा काय असतं, त्याच्यामध्येही परमनंट मॅग्नेट्स त्याच्यामध्ये सेट केलेले असतात. परमनंट मॅग्नेट्स असतात, अतिशय मोठ्या आकाराचे, टनच्या टन किलो वजनाचे ते परमनंट मॅग्नेट्स असतात. जसजशी रवी याच्यावर जे पाणी पडलं लागतं टर्बाईनवर, तसं टर्बाईन गोल 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 फिरायला सुरुवात होते. आता परत अगेन लेट्स रिमेंबर फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तो काय सांगतो की जेव्हा व्हेनेवर एखाद्या इलेक्ट्रिक करंट आहे, करंट कमी जास्त होतोय, whenever there is a change in electricity, if there is a magnetic compass in its vicinity, त्याजवळ काही मॅग्नेटिक कंपास असेल तर इथे इलेक्ट्रिक करंट कमी जास्त झाला, सो कंपास विल शो द डिफ्लेक्शन, म्हणजे चेंज इन इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी झालं, इट प्रोड्युसेस magnetism. On the reverse, on the contrary, if there is a change in magnetism, it will create electricity, it will produce electricity. या ठिकाणी काय होतं, टर्बाईन गोल गोल फिरत आहे. टर्बाईन जसजसे गोल 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 फिरायला सुरुवात होते, ॲज आय टोल्ड यू, टर्बाईन सुद्धा काय आहे, परमनंट मॅग्नेट्स. परमनंट मॅग्नेट जोरात स्पीडनी फिरायला सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये ॲज एक्सपेक्टेड एक आर्मेचर, म्हणजे या टर्बाईनच्या मध्ये एक अगेन करंट कॅरिंग कॉईल, करंट वाहू शकणारी अशी एक वायर त्याच्यामध्ये पास केलेली असते. त्यामुळे हे जेव्हा आजूबाजूला हे गोलाकार जो मॅग्नेटिझम फिरत असतो, सो this wire, this coil will cut the magnetic lines of force, as Faraday would call it. The magnetic lines of force cut केलं की काय होईल, it will produce electricity. तर मित्रांनो, आपले जे धबधबे किंवा तो जो टर्बाईन आहे, टर्बाईनच्या ठिकाणी जेव्हा आपण टर्बाईन फिरवल्यावर त्याच्यामध्ये जे करंट कॅरिंग कंडक्टर तो जो तिथे पास केलेला आहे, तेव्हा हे जे हेवी टर्बाईनचे जे मॅग्नेटिझम आहे, रोटेटिंग मॅग्नेटिझम आहे, ते रोटेटिंग मॅग्नेटिझमला जेव्हा ही वायर कट करेल, देअर वुड बी इलेक्ट्रिसिटी. सो दिस इज एक्झॅक्टली द वे इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्युस्ड. आता 50 हर्ट्स का, 50 रिव्होल्युशन्स पर सेकंड कशाची, तर इट इज रिलेटेड टू द टर्बाईन. टर्बाईन जितक्या स्पीडनी फिरतं आणि त्याच्यामध्ये किती पोल्स आहेत, आता अजून एक वेगळा थोडा टेक्निकल विषय आहे, पण बेसिकली टर्बाईनची जी रिव्होल्युशन्स पर सेकंड होतात, इतक्या हेवी टर्बाईन्सची दर सेकंदाला जेवढी रिव्होल्युशन्स होतात पर सेकंड, तर तेच काय तयार करते, इलेक्ट्रिसिटी तयार करते. सो the rotation of turbine per second gets directly translated to the alteration of current, जे करंट तसा बदलतं. तर तुम्हाला हा एक साधारण प्रश्न पडत असेल की हे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काहीतरी आहे आणि त्याला करंट कॉईल वायर कट करते आणि त्यापासून कमी जास्त होणारा इलेक्ट्रिसिटी तयार होते. हाऊ डू यू व्हिज्युअलाइज इट? काय वाटतं तुम्हाला?
एक साधं नेहमीच्या नेहमीच्या बघण्यातलं उदाहरण सांगतो. समजा आपण एका सिग्नलला उभे आहोत, ट्रॅफिक सिग्नलला. इकडनं आता या साईडला ट्रॅफिक पास होणार आहे, करेक्ट. इथनं सगळी व्हेकल्स इकडून इकडे पास होणार आहे. पण जसं आपण बघतो की काही लोकांना सिग्नल तोडण्याची खूप हौस असते. समजा आता इकडनं इकडं हे ट्रॅफिक चालू आहे आणि इकडनं कोणीतरी असा आडवा घुसला, सिग्नल ब्रेक केला आणि आडवा घुसला. व्हॉट विल हॅपन इफ ही गोज डायरेक्टली इन फ्रंट ऑफ देम? तो काय होईल, हे सगळ्यांना अडवेल. ओके, इट विल स्टॉप देम फ्रॉम गोईंग फर्दर बिकॉज इट इज कटिंग द लाईन. तर तो जितका यांना कट करेल, बरोबर, तेवढा त्याला तो प्रॉब्लेम जास्त करेल. सिमिलरली when magnetism is magnetic lines of force are passing by, if you bring in a current coil conductor, current carrying conductor in between, तो काय करेल, या लाईन्स ना कट करेल. बिकॉज इवन दॅट इज अ मेटल, तो काय नॉन मेटल नाही, इवन दॅट इज अ मेटल, तो याला कट करेल. आणि त्याचा जो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, त्याचं तो काय होईल, इट विल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. जे मॅग्नेटिक पॉवर होती, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स होत्या, त्यामुळे त्याच्यात काय तयार होईल, देअर वुड बी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, EMF, हा त्या कट करणाऱ्या वायरमध्ये डेव्हलप होईल. तर मित्रांनो, हे एक्झॅक्टली अशा पद्धतीने इफ यू वॉन्ट टू व्हिज्युअलाइज की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला कट करून इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, यू इमॅजिन हाऊ इट वर्क्स इन द ट्रॅफिक सिग्नल. तिथं ज्या पद्धतीने एखादी भलतीच गाडी त्या वाहणाऱ्या ट्रॅफिकमध्ये घुसते आणि सगळ्यांना अडवून ठेवते, तसं या जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्समध्ये मध्येच एक इलेक्ट्रिक तार घुसते आणि सगळ्याला अडवते आणि त्याच्यापासून तिथे काय तयार करते, इलेक्ट्रिसिटी तयार करते. तर एक्झॅक्टली याच पद्धतीने ही जी करंट कॅरिंग वायर आहे, ती या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला कट करते. जेवढी ती कॉईल असेल, जेवढे त्याच्यामध्ये टर्न्स असतील, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रिसिटी तयार होते. तर तुम्ही इमॅजिन करू शकाल की जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी धबधब्यावरून खाली पडत असतं, त्याचा मास, त्याची जी पोटेन्शियल, जितकी मोठी पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यापासून तेवढीच कायनेटिक एनर्जी त्याच मासची त्याच्या वेलॉसिटीच्या ॲज पर वेलॉसिटी ती तयार होते. त्या वेलॉसिटीपासून ते 50 हर्ट्स, 50 रिव्होल्युशन्स पर सेकंडनी टर्बाईन फिरवते आणि टर्बाईन फिरवून त्यापासून त्या फिरणाऱ्या टर्बाईनच्या मध्ये हे आर्मेचर वायर किंवा ही जी वायर कट करून त्यापासून मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते. आणि मग हे फिरवून झालं, या टर्बाईनला फिरवून झालं की मग पुन्हा पाणी तिथून बाहेर काढून टाकलं जातं. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजच्या या विषयाचं एक्सप्लेनेशन खूप आवडलं असावं. ज्या पद्धतीने मॅग्नेटिझम आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला कट करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये तुमचा नक्कीच काही तुम्हाला उपयोग झाला असावा अशी अपेक्षा करतो. अशाच इंटरेस्टिंग अनेक कन्सेप्ट घेऊन आणि त्यांना समजवण्याची अशीच काही वेगवेगळी एक्सप्लेनेशन घेऊन नक्कीच यापुढे भेटतच राहू.